पनवेल तालुक्यातील इंडिया बुल्स राम मंदिर कोंडगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी उरण पनवेलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। भाजप युवा नेते अतुल घरत यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली। या उपक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी भेट दिली। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आमचे सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांनी आज पूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य आयोजन केलंय। रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि रक्तदान केल्यामुळे अनेक लोकांचं आज प्राण वाचत असतो आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज रायगडचा कायापालट होत आहे। एकीकडे अटल सेतू असेल, एकीकडे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, एकीकडे मिसिंग लिंक जी आता कनेक्टिंग लिंक म्हणून आपण पाहतो, एकीकडे करंजा जेटी असेल, आता नवीन होणारा चौक पागोटा रस्ता असेल, अशा पद्धतीचं इन्फ्रामॅन म्हणून आज देवेंद्र फडणवीस साहेब यांची पूर्ण जगभरात ओळख आहे आणि अशा नेत्याचा मान सन्मान ठेवण्यासाठी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय आणि त्याच्या माध्यमातून एक रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचं आमचं काम आहे। आमचे सहकारी मित्र रायगड जिल्हा परिषदेच्या अतुल घरत यांच्या माध्यमातून आज हे रक्तदान शिबिर आपण इंडिया बुल मध्ये करत आहोत। तसेच आमचं दुसऱ्या मंडळामध्ये वावेघर येथेही रक्तदान शिबिर आयोजित केलंय। आमच्या मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदान करून आज देवेंद्र फडणवीस साहेब यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्याचं काम आम्ही सारी मंडळी करतो। आपण जर पाहिलं तर सर्वात तरुण वयाचा महापौर, सर्वात तरुण वयापैकी 5 टॉप 5 मध्ये तरुण वयाचा मुख्यमंत्री आणि येणाऱ्या भविष्य काळात आपण त्यांना भारताचं नेतृत्व करताना सुद्धा आपण पाहू शकतो। ही देवाची सदिच्छा व्यक्त करतो। प्रथम तर मी आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके सीएम मुख्यमंत्री देवाभाऊ आमच्या सगळ्यांतर्फे, माझ्या टीमतर्फे, माझ्या भाजप टीमतर्फे, आम्ही सगळ्यांतर्फे एक सगळ्यांनी ब्लड कॅम्प घ्यायचा ठरवलंय आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याचा एक कार्यक्रम करतो। तर प्रथम तर मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे। तर आज ते इन्फ्रामेंट असेच ओळखले जात नाही। त्यांनी जसं आमचे सहकारी त्यांनी सांगितलं का त्यांनी ब्रिजेस बांधले, त्याच्यानंतर रस्ते, रोड, त्याच्यानंतर मेडिकल असं प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नतीचं काम केलंय। तर ते इन्फ्रामेंट त्यांच्या कार्य पद्धतीमुळे ते ओळखू लागलेले। तर त्या असेच त्यांचे कार्यक्रम होत राहू द्या। जसं आमचे सहकारी बोलले का त्यांना पुढे भविष्यात पीएम पदाचे म्हणजे दाव्यावर बोलल्यापेक्षा पीएम पदात आम्ही बघण्याचं स्वप्न पाहतो। ते ईश्वरचरणी प्रार्थना करतो का ते स्वप्न खरं उतरावं। धन्यवाद।